बोलो छत्रपती शिवाजी महाराज की सो आता आम्ही धोंडे मंदिर या स्टॉपला उतरलोय. अक्षरशः आम्ही 2.5 तासाचा प्रवास केलाय बाय बसने ठाण्यावरून. आणि आता आम्ही टॅक्सी मधून जातोय. गाडीतून 20-20 रुपयात जातोय. ओम कसं झालंय ट्रॅव्हलिंग? हे बघ, आता इथे आमची ह्या आजींसोबत बोलणं झालंय. तर त्या जिथे मंदिर आहे ना तिथे त्यांची शेतीवाडी आहे. तर आपण त्या शेतीवाडी पण आपण बघायला जाऊ. ओके, तर आता आपल्याला जाऊन लावणी लावायची आहे. बरोबर, लावणी करायची. ओके. तर सिरियसली घेर बघा फक्त याच्याकडे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आता आपण मंदिरात जाऊन डायरेक्ट भेटूया. लेट्स सी. तो हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. तर कसं काय मंडळी, मजेत ना? तर मी करण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली. तर मंडळी, आज आपण आलो एका खूप अशा स्पेशल स्थळी. आपल्या मुंबईमध्ये भिवंडी सगळ्यांना माहितीच असेल. तर आज मी आलोय भिवंडीमध्ये. आणि भिवंडीला काय यायचं होतं कारण की श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर, महाराष्ट्रातील पहिलं मंदिर छत्रपती महाराजांचं, ते आज मी बघायला आलोय, त्यांचं दर्शन घ्यायला आलोय. तर माझ्यासोबत आता आहे निखिल आहे आणि ओम आहे आणि मी आहे. आणि ओम, आपण सकाळी किती वाजता निघालोय? सकाळी 8 वाजता. 8ला निघालो की 12ला निघालोय? हा, 1 वाजता. हा, सकाळी 12ला आम्ही निघालोय. 1ची आम्ही बस पकडली आहे आणि बस पकडून ठाण्यावरून आम्ही भिवंडीवरून बस चेंज केली. देन पाड्यासाठी बस होती, ती करून म्हणजे 2.5 ते पावणे 3 तास बसचा प्रवास आहे. तो करून आम्ही ट्रॅव्हलिंग बोलाल ना तर खूप ट्रॅव्हलिंग आहे. आणि देन दुसरी गोष्ट, जर ओला उबेरने येत असाल तर बेस्ट आहे, 1-1.5 तासात पोहोचाल. पण बसने येणं 3-3.5 तास लागतात. हा निखिल आहे. हा, तर निखिल आम्हाला ठाण्याला भेटला आणि तो तर अचानक आम्हाला जॉईन झालाय. कॉल केला तर म्हटलं की आपण जाऊया. तर ओला उबेरने येणं बेस्ट आहे. बसने आला तर 2.5 ते 3 तास जाऊ शकतात. तर आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे महाराजांचं. कसं यायचं, तर ठाण्यावरून येत असाल तर भिवंडीसाठी बस किंवा डायरेक्ट पाडासाठी सुद्धा बस करू शकता. अदरवाईज तुम्ही ओला उबेरवरती लोकेशन टाकलं की डायरेक्ट इथे येऊ शकता. तर आता आधी पोटोबा मग विठोबा. तर आता आपण खाऊया. इथे खायची सुद्धा व्यवस्था आहे, कॅन्टीन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रेश होण्यासाठी वॉशरूम वगैरे सगळ्याची सुविधा आहे. बाहेरूनच लुक खूप छान दिसतोय. आणि 2-3 क्लिप अशा ऍड करणार आहे ज्या मी आता येता केल्या, म्हणजे येता आम्ही शूट केलंय व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदरच. तर त्या सुद्धा एन्जॉय करा. लेट्स स्टार्ट व्हिडिओ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही जी लेन आहे ना, इकडे तुम्हाला असे वेगवेगळे हॉटेल्स आणि असे म्हणजे स्नॅक्स कॉर्नर हे सगळे आहे. देन त्या साईडला वॉशरूम आहे. तर इकडून आपल्याला मस्त आहे की आपण खायचं आहे आता. आणि बघूया आपल्याला तिथे काय खायला मिळतंय. चला, यांनी खायला सुरुवात केली. मला आता खायला थोडंसं वेळ लागेल. ओके, सो आम्ही काय मागवलं आपण? मिसळपाव, कारण की आपल्याला अजून जेवायचं आहे. तर आम्ही आता नॉर्मल मिसळपाव खातोय. देन त्याच्यानंतर एक्सप्लोर करूया. तर आता आम्ही खातो. फायनली जे ठिकाण बघायचं होतं ते माझ्या आता नजरेसमोर आहे. तर आता आपण इथून आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया की हे महाराजांचं मंदिर आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. आधी महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग सगळं मंदिर आपण एक्सप्लोर करूया. आधी आपल्याला तिकडे चपला काढायच्या आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया. तर आता आपण इकडे आतमध्ये जाऊ. देन तुम्हाला स्टार्टिंग इकडून करायचे. तर इथे आहे स्वर्गीय दिलीपदादा बारकू चौधरी यांचं स्मारक बांधलंय. आणि हे आपण इथे दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. आणि इकडचं बांधकाम तुम्ही बघू शकता, खूप मस्त. आणि इथे हे सगळं त्यांचं इथे पुतळा आहे. इथे सगळी माहिती आहे. इकडे हे तुम्ही बघताय ना, हे सगळे मावळे आहेत, महाराजांचे घोडे आहेत. सगळ्यांची डिटेलिंग बघा, खूप मस्त केले, खूप मस्त. मी थोडं जवळून दाखवतो. खूप मस्त, म्हणजे त्यांच्या पोझिशन, भाले, घोडे सगळे अप्रतिम वाटते. तर हे आपला एंट्रीचा गेट आहे. जसे सेम महाराजांसोबत त्यांचे मावळे होते अगदी तसे इथे उभे केले बघा. आणि ते आहे हत्ती आणि हत्तीवरती एक मावळा स्वार झाला आहे. त्याच्यानंतर द्वारपाल, हा, त्यांना द्वारपाल बोलतात. हे तर द्वारपाल आहेत दोन. आणि हे एवढं भव्य असा प्रवेशद्वार आणि वरती लिहायची छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ.
आणि हा आता आपल्याला आतमध्ये जायचंय. तर इतका भला मोठा दरवाजा आहे, बापरे. जवळ आल्यावरती आम्ही खूप छोटे दिसतो याच्यासमोर. ओम जरा तिथे जा, उभा राहा. म्हणजे केवढासा वाटतंय, मी अगदी दरवाजाच्या समोर आहे आणि केवढा मोठा दरवाजा आहे आणि खूप छोटा वाटतंय. म्हणजे महाराजांच्या काळात एवढा आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून मोठा बोलू शकता असे दरवाजे आहेत. असा महाद्वार. हा, भव्य महाद्वार. अजून सुद्धा तुम्ही किल्ल्यांवरती गेलं तर तुम्हाला असे दरवाजे बघायला मिळतील. तर देन आता आपण या साईडला येऊया. इकडे सुद्धा सेम आहे, द्वारपाल आहेत, त्याच्यानंतर महाराजांचे मावळे, घोडे, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण इकडे येऊया. इकडे तुम्ही आलात की तुम्हाला शंभूशी महादेवांची प्रतिमा बघायला मिळेल, जी की इथे आहे. आपल्याला ह्यांचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे. सो महादेवांचं दर्शन आपण तिकडून घेऊया. पण आता आपण आतमध्ये झालो त्याच्यामुळे इकडून दर्शन घ्या. त्याच्यानंतर इथे आहे तोफ, जी की इतिहासात खूप हिची गरज होती. तोफ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लढण्याचं साधन म्हणजे तोफ, जे की तोफ गोळे फेकायची. आणि आय थिंक ही नागिन तोफ असावी, कारण की हिच्यावरती साप दिला आहे. तर नमस्कार मंडळी, मी करण. तर आपल्यासोबत आहेत योगेश दळवी आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे विश्वस्त आहेत गेले 7 वर्षापासून. तर त्यांच्यासोबत आपण मंदिराचा इतिहास आणि हे मंदिर करण्यामागचा हेतू नक्की काय आहे ते जाणून घेऊया. नमस्कार दादा, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. जय शिवराय. जय शिवराय. तर आपल्या मंदिराचा थोडक्यात इतिहास सांगा, म्हणजे मंदिराची स्थापना केव्हा झाली? नक्कीच. पहिले तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ इथे आपलं सरसे स्वागत आहे. धन्यवाद. ही मंदिराची संकल्पना 2017 रोजी शिवक्रांती प्रतिष्ठान नावाचा एक संस्था स्थापन केली डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मार्फत. या परिसरातील अनेक युवकांना घेऊन त्यांनी ती प्रतिष्ठान स्थापन केला. त्याद्वारे आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची. पण राजीव चौधरी यांच्या मनात एक विचार आला की छत्रपती शिवाजी महाराज हे जयंतीपुरती नसावे, तर कुठेतरी एक कायम शिवभक्तांच्या मनात असावे. यांच्या मार्फत त्यांनी एक मनात निश्चय केला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बनवूया. पण मंदिर बनवताना आम्हाला असं वाटलं की एक छोटंसं मंदिर असेल. पण आज ते मंदिर एवढं भव्य दिव्य झालंय तर पूर्ण महाराष्ट्रातून किंवा देशभरातून किंवा परदेशातून आज शिवभक्त या मंदिराकडे येतात. ओके, म्हणजे स्थापना आपली कधी झाली? 2018 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे ओके. यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन झाला. जसं 2018 संपला तसं 2019ला जगभर कोरोनाचा प्रसार झाला. त्या प्रसार चालू असताना जे आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीव चौधरी यांच्या कुटुंबावर खूप भयंकर परिस्थिती आली. म्हणजे एका महिन्यामध्ये त्यांनी आपली एक आई आणि 2 भाऊ गमावले. पण जेव्हा मनात निश्चय केला होता की महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा होती की ज्या राजांमुळे आपले मंदिर सुरक्षित होते ते राजांचे एकही मंदिर महाराष्ट्रात नाही, आणि त्या आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे शिवभक्तांची जी खंत होती आज त्यांनी पूर्ण करून दाखवलेली आहे. ओके, तर एवढं भव्य दिव्य मंदिर तुम्ही बघताय आपल्या पाठीमागे. तर महाराजांच्या प्रतिमेबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच. जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहता ते ते प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज या शिल्पकाराने घडवलेले. म्हणजे जशी अयोध्यातील प्रभू श्रीरामांची ज्या शिल्पकाराने मूर्ती घडवली त्या शिल्पकाराने ही मूर्ती घडवलेली. आणि महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट की पहिली आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवण्याचा काम चालू होता. तोच काम चालू असताना आपले राज्याचे देशाचे पंतप्रधान मोदीजींनी तो शिल्पकार निवडला. म्हणजे मूर्ती एखाद्या चांगल्या शिल्पकाराकडून आपली मूर्ती घडवण्यात आलेली आहे. जेव्हा आपण मंदिरामध्ये आले किंवा जेव्हा आपण गाभाऱ्याच्या तिकडे मंदिरामध्ये प्रवेश करता, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघता तेव्हा आपल्या अंगावर शार्क येतात. म्हणजे असं वाटतं की आपण राजाच्या दरबारामध्येच आलोय. कारण 350 वर्षापूर्वी आपण राजाच्या दरबारात गेलो तर नाही, पण प्रत्यक्ष आपल्या जीवनात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आल्यावर नक्कीच आठवण होते की आपण राजांच्या दरबारात आलोय. आणि मंदिराची पावित्र्यता एवढी आहे की हे मंदिर नसून शक्तीपीठ आहे. म्हणजे आजकालची युवा पिढी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास विसरत चाललेला आहे. या मंदिराच्या माध्यमातून पूर्ण आपण महाराजांचा इतिहास साकारला. जशी बोलतात का महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्या संतांच्या भूमीपासून तर राजांचा राज्याभिषेक सोहळा, त्याच्यानंतर संभाजी महाराज आणि तारा राणी इथपर्यंत इतिहास साकारलेला आहे. त्याच्यानंतर आपण ज्या तोफा पाहता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत, म्हणजे भिवंडी येथील कशिली गाव आहे, त्या गावात खोदकाम करताना त्या तोफा सापडल्या, त्या ग्रामपंचायतीने आपल्याकडे दिलेले आहेत. त्याच्यानंतर 2 बुर्जामध्ये आपण शस्त्र ठेवलेले आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे शस्त्र वापरायचे ते शस्त्र इकडं ठेवलेले आहेत. म्हणजे जी युवा पिढी आहे त्यांना या मंदिराच्या माध्यमातून इतिहास किंवा महाराजांचे जे शस्त्र होते
ते पूर्ण इथं आपण दाखवण्यात आलेलं आहे. ओके, तर मला एक प्रश्न होता, ह्या ज्या तोफा आहेत त्या महाराजांच्या काळातल्या आहेत? हो नक्कीच, भिवंडीतील खोदकाम चालू असताना त्या तोफा सापडलेल्या आहेत. ओके. नसं मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे किंवा युवा पिढी किंवा जो वृद्ध लोक गड किल्ल्यावर तर जाऊ शकत नाही, पण जेव्हा मंदिराच्या प्रवेशद्वारावर येतात तेव्हा नक्कीच एखाद्या गड किल्ल्याची आठवण होते. आणि या मंदिराला एखाद्या गड किल्ल्याप्रमाणे 4 बुरुज दिलेले आहेत. म्हणजे नक्कीच काय एक मंदिर नसून शक्तीपीठ बोलतो ना, शक्तीपीठ. तसंच आहे. आणि या मंदिराच्या माध्यमातून आपण इकडे अनेक उपक्रम चालू करतोय. इकडे भक्त निवास, वारकऱ्यांसाठी गुरुकुल, शस्त्र प्रशिक्षण केंद्र, हॉस्पिटल, PSI IPSI अशा अनेक प्रकारच्या डिग्री या मंदिराच्या माध्यमातून देणार आहे. म्हणजे जे पण महाराष्ट्रात घडलं जाईल गरजू किंवा गरीब विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठानच्या मार्फत, मंदिराच्या मार्फत मोफत सुविधा देऊन शिक्षण प्रशिक्षण देण्यात येईल. आणि जे आपण येताना आपल्याला बरेच अडथळे आले, म्हणजे रस्ते वगैरे जे आहेत तर ती चांगली आपल्यासाठी खुश खबर आहे. कधी रस्ते वगैरे सगळे मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या मंदिराला ब दर्जा प्राप्त पण होतोय. म्हणजे भविष्यात बरंच काही या मंदिराच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे युवा पिढीने उचलला विडा आता वरच्या दर्जाला जातोय. नक्कीच, कारण जे आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीव चौधरी आहेत त्यांचं वय पण खूप कमी आहे. म्हणजे आज ते 40 वर्षाचे आहेत आणि महाराष्ट्रात खूप लोक पैसेवाले आहेत. हा बरोबर. जग म्हणजे त्यांना कुणाला जमलं नाही, एक सामान्य माणसाने करून दाखवलं. आणि या ट्रस्टीवर पूर्ण गरीब घरातील मुलं आहेत. म्हणजे कोणीही श्रीमंत इथे पोरगा नाही का या ट्रस्टीवर काम करतोय. पूर्ण सामान्य घरातील मुलांना घेऊन आज जसं महाराष्ट्राला हवं असलेलं किंवा देशाला हवं असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी मंदिर साकार केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आज महाराष्ट्र किंवा जगभर परदेशातून पण शिवभक्त या मंदिराकडे येतात. काल मोरेश्वरून शिवभक्त आले होते की त्यांनी 3 तासाचा या मंदिरावर भजन केलं. म्हणजे खूप आनंदाची गोष्ट वाटते की आपले छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही जगभर पसरलेली आहे. आणि ज्या शिवभक्त म्हणजे असे अनेक शिवभक्त इकडे मंदिरावर आल्यावर रडतात, कारण त्यांच्या मनात खंत होती की महाराजांचं महाराष्ट्रात असून एकही मंदिर नाही. ते श्री सिल्लम कर्नाटकमध्ये मंदिर होतं, आज या मंदिराकडे. आणि जेव्हा रात्र जशी पडते जसं या मंदिराचा देखावा आहे, म्हणजे असं वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबारात आलोय अशी नक्कीच आठवण येते. आणि आपल्याद्वारे जे युट्यूबवर व्हिडिओ पाहत असतील त्यांना एकच विनंती आहे की जेव्हा आपण या मंदिराकडे येतो तेव्हा आपण महाराष्ट्रीयन पोशाख करूनच परिधान करून या मंदिराकडे यावे, जेणेकरून या मंदिराची पावित्र्यता राखली पाहिजे. एवढंच. तर खूप मस्त माहिती दिली या मंदिराबद्दल. खूप पावित्र्य आणि एकदम असं बोलतात ना की महाराजांचं दर्शन अगदी समोरासमोर, अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. आणि जो खरा शिवभक्त असेल तो इथे आल्यावरती नक्कीच भारावून जाईल, कारण की भिवंडीमध्ये असं मंदिर झालंय पहिल्यांदाच. आणि तुम्ही जर जवळपास राहत असाल किंवा आता बोलले दादा की महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा, परदेशातून सुद्धा लोक दर्शनासाठी येतात, कारण की हे मंदिर इतकं फेमस झालंय की काय विचारू शकत नाही. जेवढी महाराजांची कीर्ती आहे ती आपण शब्दात मांडूच शकत नाही. आणि जसं भव्य द्वाराबद्दल बोलले तर मी स्वतः इथे आल्यावर असं अचंबित झालो की मंदिर आहे की किल्ला आहे हे मलाच समजत नव्हतं. शेवटी आतमध्ये आल्यानंतर कळलं की बाबा मंदिरच आहे. इतकं सुंदर आणि असं भव्य द्वार आहे, त्याच्यानंतर ते द्वारपाल आहेत, अगदी डिटेलिंग खूप मस्त केले. तर दादा हा जो दगड आहे ते काय यूज केलंय नक्की? काही आपण सिमेंट मधून केलेले, काही फायबर मध्ये, कारण आपल्याकडे वेल खूप कमी होता. आणि त्याच्यानंतर जो आपण दगड पाहता, एक दगड आपण संगमनेर वरून 65 रुपयाला आणले, त्याचे लावायचे 21,000 रुपये ब्रश, त्याच्यानंतर ब्लॅक केमिकल केलेले, म्हणजे जेणेकरून पावसाळ्यात त्याला त्रास नाही व्हावा, त्याच्यासाठी 5,500 रुपये ब्रश. आणि त्यात सिलिकॉन भरले, म्हणजे मुंग्या वगैरे काही जाऊ नये म्हणून. म्हणजे तेवढं त्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीची डिलिव्हरिंग. त्याच्यानंतर बघा आपण राजमुद्रा बनवल्या, म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी प्रॉपरली भेटलेल्या त्या. आणि त्याच्यात काही शिवभक्त आपल्याला भेटले, कारण त्यांच्या सजेशन नुसार पण आपण मंदिराचं काम चालू ठेवलं. त्याच्यानंतर जो समोरचा परिसर पाहता, येत्या काही दिवसात आपण छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिरही बनवायचा विचार केलाय आणि तोही आपण लवकरच इकडे साकार करणार आहोत. तर तुम्ही मला तुमचा मुलाचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टोदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की
छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मंडळी फायनली आजचे जे महाराजांच्या मंदिराचं दर्शनाची ट्रिप होती ती आमची पूर्ण झालेली आहे. आणि जर तुम्हाला फॅमिली सोबत यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण दिवस द्यावा लागेल, कारण की आम्हाला यायला 2.5 ते 3 तास गेले. मंदिर फिरायला, मंदिराची माहिती घ्यायला 1-1.5 तास गेला. आता वाजलेत 5:45. तर खूप मस्त असं मंदिर एक्सप्लोअर करून झालेलं आहे. आय थिंक माईक बंद चालू आहे. तर मस्त असं एक्सप्लोअर मंदिर करून झालेलं आहे. सगळी माहिती आम्ही घेतली. व्हिडिओ तुम्हाला रील वरती सुद्धा बघायला मिळेल, त्याचबरोबर ब्लॉग वरती सुद्धा बघायला मिळेल. खूप मजा आली. निखिल? येस ब्रो. तर सगळ्यांना खूप मजा आली. खूप मस्त मन प्रसन्न झालं. त्याच्यानंतर लाईट रात्रीचा इथे असं दीपोत्सव सुद्धा असतो, तर तो सुद्धा तुम्हाला बघायचा असेल तुम्ही रात्रीचा येऊ शकता. दुसरी गोष्ट, इथे सहल वगैरे लहान मुलांची शाळेची येत असते, तर आता सुद्धा सहल आली होती, त्याच्या सुद्धा मी काही काही क्लिप ऍड केल्यात. तर तुम्ही सुद्धा जर ट्रिप म्हणून काढायची असेल तर वॉटर पार्क हे ते तिकडे जातात, तर त्या खेरीज तुम्ही जर शनिवार रविवार कधी येऊन इथे दर्शन घेतात. खूप मस्त आहे. अगदी महाराजांच्या जन्मापासून ताराबाई राणीसाहेब यांच्या कारकिर्दीपर्यंत तुम्हाला इथे सर्व इतिहास बघायला मिळेल, जसं की दादांनी आपल्याला सांगितलं. मी व्हिडिओत पण थोडंफार दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर हा छोटासा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. सफर कोकणात या युट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच व्हिडिओ नवीन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. पण तरी काळजी घ्या, आनंद राहा. बाय गाय.